वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. पहिला अर्जुन विषाद योग या नावाचा अध्याय संपलेला आहे आपला. तर दुसरा अध्याय आहे, त्याचं नाव आहे सांख्य योग. तर प्रत्येक अध्यायाला योग शब्द आलेला आहे, लक्षात घ्या. सगळ्या योगाचाच भाग आहे हा. आपल्याला वाटतं योग म्हणजे आसन प्राणायाम सिद्धिक्रिया ध्यान, असं काही नाही. भगवंताने जे सगळं सांगितलं सगळा योगच सांगितला आहे. आता त्यामध्ये कर्मयोग महत्वाचा आहे, त्याच्या पाठोपाठ त्यांनी ज्ञानयोग सांगितलं आहे आणि त्याच्यावर धर्म भक्तियोग पण काही सांगितलेलं आहे. टप्प्याटप्प्याने आपण हे सगळंच बघणार आहोत. हा सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे आणि ज्ञानयोग म्हणजे मुख्यतः आत्मा परमात्मा ह्या सगळ्या विषयावर मांडला जातो, सगळा ज्ञानयोग आहे. आणि थोडासा कर्मयोगाचा भाग पण याच्यामध्ये या अध्यायातच आलेला आहे. सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः सांख्ययोगः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. त्या ठिकाणी भगवंताचा पहिला श्लोक आहे, भगवंताने सांगितलेला, आणि म्हणूनच बहुतेक दुसरा अध्याय केलेला दिसतोय. कारण पहिल्या अध्यायात भगवंत काय बोललेच नाही. अर्जुन बोलत होता आणि ते ऐकत होते, आणि त्यातनं आपण पाहिले की अर्जुन नाराजच झाला की भगवंत काय बोलतच नाही. त्या शेवटी शस्त्र टाकून देऊन तो रथाच्या मागे जाऊन बसला. आणि मग आता पुढे काय झालं ते संजय सांगते की तंतता कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षण, किंवा करुणेने व्याप्त झालाय अर्जुन. मोह आहे, करुणा आहे, किंवा आता का झालं तर त्याला लक्षात आलं की हे सगळे समोर जे आपले नातेवाईक आहेत ते आता मरणार आहेत. युद्धामध्ये मृत्यूच आहे, हे सगळे नातेवाईक मरणार आहेत आज ना उद्या. तर नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर आपण खूप दुःख करतो सगळेजण. आधी का करतोय तर त्याला नक्की माहिती, गॅरंटी आता युद्ध सुरू झालं म्हणजे ह्या सगळ्यांची मरण्याची गॅरंटी आहे. आणि त्यामुळे ते मेले यात जमा झाले असंच अर्थ विचारात केला अर्जुनाने, त्यामुळे त्याला दुःख झाले आणि म्हणून त्याचे डोळे आसमानी भरलेत, म्हणजे अक्षरशः रडू यायला लागलेलं त्याला. असं संजय वर्णन करतोय, संजय बघतोय सगळं, लक्षात घ्या. तेव्हा असा दुःख करणाऱ्या शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवंत म्हणाले. हा या पहिल्या श्लोकामधला म्हणाले. आता भगवंत काय म्हणले ते बघू. पहिलं वाक्य आहे पहिला श्लोक आहे भगवंतांचा. आता श्री भगवान वाच, दुसऱ्या नंबरचा आहे. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमसह्यम् अकीर्तिकरम अर्जुन. ते अर्जुना म्हणतात, हे अर्जुना, तुला हा मोह का झाला म्हणतात. भलत्या वेळी नातेवाईकांचा मोह असणं ही चांगली गोष्ट आहे म्हणजे. पण आज जे समोर उभे आहेत ते नातेवाईक असले तरी पण ते नातेवाईक म्हणून उभे नाही आहेत, तर ते शत्रू म्हणून उभे आहेत. किंवा तुम्हाला हरवायला, तुमचा वध करायलाच उभे आहेत. मग ते नातेवाईक कसे म्हणता येईल त्यांना. म्हणून भगवंत म्हणा, अशा भलत्या वेळी तुला मोह कसा झाला. इतर वेळा झाला असता तर चांगला झाला असता, पण युद्धाच्या वेळी ते शत्रू म्हणून उभे असताना मोह व्हायचं काही कारण नाही. त्या तू मोह करायला नकोय. तुला कशामुळे उत्पन्न झाला. कारण हा जो मोह आहे तो कसा आहे, तो थोरांनी न आचरलेला आहे. असं शब्दरचना वापरली भगवंताने. याचा अर्थ असा आहे की असं कोणी श्रेष्ठ माणसं असं काही तुझ्यासारखं वागत नाहीत. तू श्रेष्ठ माणसं आहेस, तू श्रेष्ठ आहेस, पण तू तो उलट वागतोय असं भगवंतांना सांगायचंय. म्हणून थोरांनी न आचरलेला आणि स्वर्ग मिळवून न देणारा तुझा जो मोह झालाय हा, आणि त्यातनं तुझे काय शस्त्र टाकून बसलेला आहे, त्यातनं तुला स्वर्गही मिळणार नाही आणि कीर्ती मिळणार नाही. म्हणजे असं की आता कुरुक्षेत्रावर युद्ध चाललेलं होतं. त्याची परंपरा अशी, कुरुक्षेत्रावर ज्या योद्ध्याला मृत्यू येतो त्याला स्वर्ग मिळतो, अशी संकल्पना त्यावेळेला होती. आणि हे सगळे कुरुक्षेत्रावर उभे होते. म्हणजे भगवंताला असं म्हणायचं आहे की समजा तू मारला गेला, तुला स्वर्गही मिळणार नाही, कारण तू युद्धच करणार नाहीस. आणि कीर्तिकर पण नाही. समजा तू जिंकलास तर तुझी कीर्ती होईल सगळीकडे की श्रेष्ठ योद्धा म्हणून.
कीर्ती होणार नाही. तू युद्ध जर नाही केलं तर कीर्ती मिळणार नाही आणि स्वर्गही मिळणार नाही, दोन्ही मिळणार नाही. किंवा दोन्ही न देणारा असा जो मोह निर्माण झालेला आहे तुला, ज्यामुळे तू शस्त्र टाकून बसलेला आहेस, त्याच्यात तुला काहीच मिळणार नाहीये. युद्ध केलं तर जिंकलास तर कीर्ती मिळेल, हारलास तर स्वर्ग मिळेल. ते आणखीन पुढे 1-2 सांगितलंय भगवंतांनी. पण असा मोह तुला का झाला, असा प्रश्न या ठिकाणी केला भगवंतांनी. आणि मग पुढच्या श्लोकातच ते आणखीन म्हणतायत, क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. त्या ठिकाणी फार जरा कडक शब्द वापरलेत भगवंतांनी. तो क्लैब्य म्हणजे काय, शंडपणा, दुर्बलता. की शंडपणा तुला कुठून निर्माण झाला, चांगल्या परिभाषेतली शिवीच म्हणायला पाहिजे. या शंडपणा तुला कसा काय निर्माण झालाय, ही दुर्बलता आहे, हे तू सोडून दे, असं त्याला म्हणतात त्या ठिकाणी. हे तुला शोभत नाही, शंडपणा पत्करू नका, हा तुला शोभत नाही. हे परंतपा म्हटलेलं आहे, की शत्रूंना ताप देणारा, शत्रूंना मारणारा देखील असा. अशा अर्जुनाला म्हणतो मी, त्याला स्टिम्युलेशन दिलंय. परंतप एवढा श्रेष्ठ योद्धा आहेस, शत्रूंना नाहीसं करणारा तू योद्धा आहेस, तुला हा दुबळेपणा शोभत नाही, तो सोडून दे आणि युद्धाला तयार हो. हा शब्द फार महत्वाचा आहे त्याच्यातलं. शंडपणा म्हणजे क्लैब्यम मास्मगम पार्थ, की त्यातून तुला काही साध्य होणार नाही. तर काही ठिकाणी शब्द फार महत्वाचे असतात, परिणाम करून जातात. जीवनाची दिशा बदलते काही शब्दात. तुलसीदासाचं उदाहरण फार चांगलं आहे या संदर्भातलं. तुम्हाला माहिती आहे की तुलसीदास लग्न झालं होतं, बायको माहेरी गेली होती, त्याला विरह सहन नाही, पण ती रात्र पाऊस काही चिंता न करता माहेरी गेले तिला भेटायला. आणि तिने जेव्हा पाहिलं की अशा अपराधी आलेले आहेत, तेव्हा तिने त्यांना सुनावलंय आणि त्यांनी त्यांच्या जीवनात परिवर्तन झालंय. तिचं एक म्हणणं आहे, हाड मास को मम देहे तापर चितनी प्रीती. हाडा मासाच्या माझ्या देहावर तुम्ही एवढी जेवढी प्रीती करता, तिचं आधी घर प्रभू परक, याची निम्मी जरी प्रभूवरती केली, परमेश्वरावरती, ते मिटे जाए भवभीती. त्याचा परिणाम तुलसीदास इतका झाला की ते लगेचच परत फिरले, जंगलात गेले, खूप तपश्चर्या केली आणि परमात्मा प्राप्ती करून घेतली. नंतर मग संबंध रामायण लिहिलं, तुलसीदास रामायण अतिशय प्रसिद्ध आहे ते. म्हणजे किती काही शब्दांचा परिणाम त्यांच्यावर झाला, लक्षात घ्या. तसं आपल्याला माहिती आहे, विवेकानंदांनी बंधू भगिनींनो 1893 साली शिकागो मधल्या सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांनी सुरुवात केली, बंधू भगिनी, ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्याचा काय परिणाम झाला आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये त्यांना एकदम प्रसिद्धी मिळून गेली आणि आपल्या धर्माचा प्रचार त्या ठिकाणी वाढला, बरेच अनुयायी त्यांना मिळाले. त्याच्यात हे शब्दांचे परिणाम होतात. तसं या ठिकाणी शंड म्हटल्यानंतर तेवढा परिणाम व्हायला पाहिजे अर्जुनावर. दुर्बल आहे, शंड आहेस, पण तसा काही झाला नाही. परिणाम व्हायला पाहिजे होता पण काही झाला नाही. त्याला आणखी भगवंत पार्थ शब्द वापरतायत. तर पार्थ हे अर्जुनाचं नावच आहे, पण त्याचा थोडासा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. पार्थ म्हणजे ते पृथू हे ते कुंतीचं नाव आहे आणि तिचा मुलगा म्हणून पार्थ. तर कुंतीचा उल्लेख या ठिकाणी महत्वाचा आहे, कारण काय, ज्यावेळेला युद्ध ठरलं होतं ना, त्यावेळेला कुंतीने कृष्णाच्या मार्फत अर्जुन आणि भीमाना संदेश दिला होता आणि तो महत्वाचा आहे. एतत् धनंजयो वाच्यो नित्योद्युक्तो वृकोदरः. धनंजय आणि भीम यांना संदेश होता, यदर्थम क्षत्रिया सूते तस्य कालोयम आगतः. तिने सांगितले की ज्या करता क्षत्रिय माता आपल्या पुत्रांना जन्म देतात, तो प्रसंग आता आलेला आहे.
म्हणजे शत्रूचं निर्धारण करण्याचं हा संदेश पाठवला होता. आणि त्यामुळे त्यामुळे पार्थ शब्द वापरल्यानंतर अर्जुनाला तोही थोडासा आठवला असणार की आपल्या आईने काय कळवलं होतं आपल्याला, म्हणून तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा असे भगवंतानी खूप त्याला सांगून पाहिलं, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो पुन्हा पहिलंच उगाळतोय, मागच्याच अध्यायातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा थोडंसं उगाळतोय पुन्हा. निराळ्या स्वरूपात भगवंतांना सांगू इच्छितो की युद्ध करणं कसं त्रास नको आहे, किती त्यातनं किती आपल्याला पाप लागणार आहे. तर ते पुढच्या श्लोकापासून पुन्हा अर्जुन म्हणतोच आहे सगळं ते आता आपण उद्या बघू. आज या ठिकाणी थांबू. हरि ओम.